आज कॉलेजमधून सकाळीच मेसेज पडला की आज कॉलेज आहे. तसं आज बुधवार होता. दर बुधवारी आतापासून कॉलेज आहे हे आजच कळलं आम्हाला. त्याच्यामुळे PDF ची झेरॉक्स काढायला मित्राच्या दुकानावर गेलो, पण दुकानच बंद. मग घरी आलो तसंच. मग सगळं आवरलं आणि लगेच निघालो. गाडीत पेट्रोल कमी होतं, पेट्रोल ते टाकलं आणि मग म्हणलं आरामात जाऊ. पण पुढं बघतोय तर काय चांगलं गेलो आणि सगळं ट्रॅफिकमध्ये अडकलो. थोडा मोकळा रोड भेटला, तिथे थोडी पळवली, पण काय उपयोगच नाही आला. मोकळा रोड भेटला पण पुढं गेल्यावर 4 ते 5 सिग्नलला थांबलो म्हणजे थांबलोच. काही झालं तरी थांबावंच लागलं. शेवटी हा सिग्नल सुटला आणि लगेच इथं पळवता येत नव्हती गाडी. म्हटलं नॉर्मलच जाऊ, कारण की हायवे होता. हायवेला पळवली थोडी, पण काय पुढं गेलं राहावं का. इथं कधीच चुकत नाही. इथं दरवेळेस मला ट्रॅफिक लागते म्हणजे लागतेच. मग बघा 6-7 महिन्यानंतर कॉलेजमध्ये आलतो. मग गेलो डिपार्टमेंटला. डिपार्टमेंट म्हणजे लेक्चर चालूच झालं, थोडा उशीर झाला होता. मग लेक्चर ते केलं. लेक्चर ते केल्यावर बघितलं, बाहेर आलो तर पाऊस चालू झाला. म्हणलं भाई आता लवकर घे जाऊ. तेवढ्यात रिहानचा कॉल आला. रिहान म्हणला भाई RTO के ऑफिस में बुलाया है. म्हणलं ठीक आहे चालतं, येतो लवकर. रिहान म्हणला मी खडकीतच आहे, खडकीत घ्यायला आहे. मग डिपार्टमेंटच्या खाली आलो, सगळं झालं. मित्राला हॉस्टेलला सोडलं आणि निघालो रिहानकडं. रिहानला नाही म्हणलं तरी 15 मिनटं झालं, थांबवून ठेवला होता. रिहानला म्हणलं थांब 5 मिनटात आलो, आत्ता आलो तेव्हा आलो. 15 मिनटाचा अर्धा तास थांबून ठेवला. मग शेवटी रिहानपाशी आलो. रिहानला म्हणलं हा बाबा बस लगेच जाऊ. मग आलो, पण पुढं गेलो नशीब ट्रॅफिक नाही लागलं. म्हणलं आता चला. मग इथं गेलो, इथनं सगळा फॉर्मची झेरॉक्स ते मारली आणि लगेच म्हणलं वरच गाडी लावतो, RTOमध्ये नको न्यायला. मग वर गाडी लावली आणि लगेच खाली आलो. मग चलतच निघालो RTOमध्ये. मग RTOच्या ऑफिसला गेलो. सगळं म्हणजे फॉर्म सगळे भरून दिले. फॉर्म भरून झालं, ते टेस्ट झाली, ते टेस्ट पण झाली. मग त्यानंतर पेपर दिला. ते पेपर आता नंतर द्यायचा आहे. मग सगळं झालं. रिहानला म्हणलं थांबाय खालीच, मी वरनं गाडी घेऊन होत्या, कशाला डबल चक्कर मारी, तू जा मी जा. मग त्यानंतर रिहानला सोडायला गेलो.